आज फलटण पंढरपूरला जाताना आपण फलटण स्टेशनची पाहणी केला आहे. आपण आल्यानिमित्त फलटणला काय मिळणार आहे आज? बाबांनी मला अधिवेशनाच्या दरम्यान सांगितलं होतं की काही प्रश्न आहेत फलटण एस टी डेपोच्या बाबतीत आणि तुम्ही जेव्हा पंढरपूरला जाल तेव्हा एक धावती भेट द्या आणि त्यामुळे आज या ठिकाणी आलो. स्वच्छतागृहाची पाहणी केली. स्वच्छतागृह मोफत 1 जूनपासून आपण एस टी महामंडळाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. ते देण्यात येत आहे. स्वच्छता तरी मंत्री आल्यावर तरी स्वच्छ दिसत आहेत. ती स्वच्छता तरी 365 दिवस ठेवावी असं सांगण्यात आलेलं आहे. RTOच्या काही गाड्या स्क्रॅप करण्यासाठी इथं परिस्थितीमध्ये 20 तारखेपर्यंत सगळ्या गाड्या ह्या इकडनं निघायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये घुशी उद्योगाचं साम्राज्य आणि त्यामुळे एस टी डेपोच्या बाकीच्या स्वच्छतेवर त्याचा परिणाम होता. म्हणून त्यामुळे RTOच्या अधिकाऱ्यांना ताबडतोब खाली करायच्या सूचना मी दिलेल्या आहेत. आणि हा एस टी डेपो जो आहे तो आम्ही PPP तत्वावर विकसित करतो आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून PPP धोरण आम्ही आणतो आणि त्यामध्ये हा 6 महिन्याच्या आत त्याचं कामही चालू करू. प्रामुख्यानं बसेस जे आहेत ते वर्दळ मोठ्या प्रमाणात, प्रवाशांची संख्या जास्त आहे पण बसेस कमी आहेत अशी मागणी मला अधिवेशनाच्या दरम्यान बाबांनी पण केली होती, आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी पण केली होती. आणि त्यानुसार ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये 15 बसेस मी देतो आणि उर्वरित ज्या बसेस आहेत त्या आम्ही ताबडतोब म्हणजे साधारण 3 ते 4 महिन्यानंतर त्यासुद्धा देऊ. त्यामुळे एस टी महामंडळाच्या माध्यमातून ज्या बसेसची गरज आहे त्या बसेसची पूर्तता या ठिकाणी करण्यात येईल. आमच्या शिवसैनिकांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीची पूर्तता आता या ठिकाणी मी करतो.